तेजी से विकास की दिशा में बढ़ रहे नवी मुंबई शहर में आए दिन बढ़ रही यातायात की समस्या भी गंभीर होती जा रही है। ऐसे में थाने बेलापुर महामार्ग पर बढ़ते तनाव को कम करने के मकसद से आज ऐरोली के विधायक संदीप नाइक के अथक प्रयत्नों के कारण इसी महामार्ग पर घनसोली तलवली 2 एलिवेटेड फ्लाईओवर और एक महापे ब्रिज निकट अंडरपास का निर्माण जोरों में शुरू है। ऐसे में अपने मतदार संघ अंतर्गत आने वाले इन इलाकों में शुरू विकास कार्यों का जायजा लेने के लिए ऐरोली के विधायक संदीप नाइक ने उक्त परियोजनाओं को भेंट देकर स्थिति का मुआयना किया, जहां इस अवसर पर उनके साथ नवी मुंबई एनसीपी जिलाध्यक्ष एवं नगर सेवक अनंत सुतार, नगर सेवक रमेश डोळे, एमएमआरडीए के अभियंता, ऐरोली तालुका अध्यक्ष अशोक पाटिल, पूर्व नगर सेवक चंद्रकांत पाटिल, जयेश कोंडे, राजेश मड़वी सहित कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। सबसे पहले विधायक ने ऐरोली दीवा सर्कल पहुंचकर यहां प्रस्तावित ऐरोली कढ़ई नाका ब्रिज को लेकर एमएमआरडी अधिकारियों के साथ चर्चा की। करीब 12.3 किलोमीटर के इस परियोजना को कुल 3 चरण में पूरा किया जाएगा। तत्पश्चात विधायक का काफिला तलवली घनसोली स्थित 2 एलिवेटेड ब्रिज और महापे ब्रिज निकट निर्माण हो रहे अंडरपास सबवे की ओर रहा। विधायक संदीप नाइक ने इन परियोजनाओं के निर्माण की गति और निर्माण कार्य के दर्जे पर समाधान व्यक्त किया और उम्मीद जताई कि ठेकेदारों द्वारा आगे भी इस महत्वपूर्ण काम का दर्जा बेहतर रखा जाएगा। प्रामुख्यानं आज ठाणे बेलापूर रस्त्यावर ज्या ठिकाणी अंडरपास आहेत किंवा मोठे IT पार्क आहेत किंवा गावांमधून ठाणे बेलापूरवर येणारे त्या ठिकाणी नागरिकांची रहदारी आहे, याकरता 3 ठिकाणी ब्रिज होणं हे फार गरजेचं होतं आणि त्यामध्ये संपूर्ण अभ्यास केल्यानंतर 2 एलिवेटेड ब्रिज आणि 1 अंडरपास अशा प्रकारच्या कामांचं नियोजन झालं। थोडंसं आपण जर मागे गेलो तर माझी थोडीशी नाराजी होती की कामाला हवी तशी गती नाही आहे, परंतु त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर पत्रव्यवहार केल्यानंतर आज ज्या पद्धतीनं या 3ही ब्रिजचं म्हणजे 1 अंडरपास आणि 2 ब्रिजचं जे काम चालू आहे ते आज मला समाधानकारक वाटलं आणि काम होत असताना काम पूर्ण होतं, परंतु नंतर कामाचा दर्जा राखला जातो। कुठेतरी पुन्हा लिकेजचे प्रॉब्लेम होतात, फिनिशिंग नसते, परंतु आज ज्या पद्धतीनं या ब्रिजेस करता तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे त्या पद्धतीनं आज मी फार खुश आहे की हे आत्तापर्यंत झालेलं काम हे दर्जेदार झालेलं आहे आणि अशाच प्रकारचं काम पुढेही व्हावं आणि निश्चित केलेल्या तारखेपर्यंत हे काम पूर्ण होऊन संपूर्ण नव्या मुंबईतील आणि या नवी मुंबईमधून प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांचा त्या ठिकाणी प्रवास सुखमय व्हावा अशा प्रकारची इच्छा आपण या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ऐरोलीच्या माध्यमातून ठाणे बेलापूरहून होणारी ट्रॅफिक मग ती पनवेलकडे पुण्याकडे जाणारी असेल, ती कल्याण बदलापूरकडे जाणारी असेल किंवा वाशीवरनं ती पुन्हा ठाण्याकडे जाणारी असेल किंवा ठाणे बेलापूरवरून मुंबईकडे जाणारी असेल, तर ही पूर्ण त्या ठिकाणी ट्रॅफिक ही व्यवस्थित मूव्ह होईल, कोणत्याही ठिकाणी बॉटलनेक होणार नाही। त्यामुळे आपण नागरिकांच्या माध्यमातून नागरिकांकरता आणि प्रवाशांकरता जे आपण स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण होतं, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि मी मदान साहेबांचं प्रामुख्याने या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि त्यांच्या इंजिनिअरिंग टीमचं पण आभार व्यक्त करेन की आपण सातत्याने जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा आपण घेतलेली भेट, आपण दिलेलं पत्र ह्याची दखल घेतली जाते आणि कामाची गती वाढवली जाते आणि ती नागरिकांकरता। ह्याच्याहून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यामधला सुसंवाद वेगळा काही असू शकत नाही। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।